हे करडी लावणारे शेतकरी पागल आहेत का? बाजारामध्ये एवढं स्वस्त करडीचं तेल भेटतंय, शेंगदाण्याचं तेल भेटतंय, त्याच्यानंतर सोयाबीनचं भेटतंय, त्यानंतर सूर्यफुलाचं भेटतंय आणि एवढं स्वस्तामध्ये बाजारामध्ये तेल मिळत असतानाही वेड्यासारखी हे लोक करडी का लावतात? एवढे काटे त्याला येतात, त्याची काढणी करायची, नंतर तेल घाण्यावर जायचं, गाळून आणायचं, किती पगडे येत नाही याचे. पण तरीही हे लोक करडी का लावतात? तर याचं कारण असं आहे की ते शेतकरी आहेत अस्सल आणि त्यांना त्यांच्या आरोग्याची काळजी आहे. आज बाजारामध्ये हे फॉर्च्यून टॉर्च्यून नार्च्यून ह्या ज्या कंपन्या आल्यात ना अडाणी पाडाणी लोकांच्या, तर याच्यामध्ये संपूर्ण भेसळ आहे. 90-95% भेसळ आहे आणि त्याच्यामध्ये सर्रास सरकारनं परमिशन दिलेली पाम तेल मिक्स करायची. या देशाची लोकसंख्या 140 कोटीपेक्षा जास्त आहे. ती आता जनगणना झाली तर 180 कोटीपर्यंत जाऊ शकते. मग एवढ्या मोठ्या लोकांना जर का पोसायचं असेल तर सरकारला पाम तेल आयात करावंच लागेल. आता जे स्वतःकडे शेत नाही किंवा स्वतःच्या शेतात पिकू शकत नाहीत, जे बाहेर गावी राहतात, जे हातावर पोट धरून जगतात, त्यांचं समजू शकतो. पण आपण शेतकरी आहोत. अस्सल शेतकरी असताना आपल्याकडे शेती आहे. त्या शेतीतला एक कोपरा आपण करडीसाठी का गुंतवू नये? करडीच्या तेलाचे फायदे किती आहेत हे जरा तुम्ही त्या ठिकाणी बघितलं पाहिजे. चांगले अनसॅच्युरेटेड फॅट्स त्याच्यामध्ये आहेत. हृदयासाठी ते फायदेशीर आहे. कोलेस्ट्रॉल कमी ठेवण्यास मदत करतं. वजन नियंत्रणासाठीही ते उपयोगी आहे. म्हणजे हार्ट फ्रेंडली ऑइल आपण या करडीला म्हणतो. त्या उलट जे तुम्ही आता पाम तेल खाता आहात त्या पाम तेलाचे किती तोटे आहेत. सॅच्युरेटेड फॅट त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात असतो. जास्त प्रमाणात कोलेस्ट्रॉल त्याच्यामुळे वाढू शकतो. त्याच्यानंतर हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. लठ्ठपणा वाढतो. लाईफस्टाईल डिसीज वाढतात. म्हणजे एवढं मोठं घातक असताना आम्ही तेच वापरत चाललेलो आहोत. मला वाईट यावं असं वाटतं की शेतकरी असताना तुम्ही एका कोपऱ्यामध्ये तुमच्या स्वतःसाठी करडी सूर्यफूल लावू शकत नाही. करडी तर सोपं आहे बाबा, सूर्यफूल अवघड आहे. करडी लावू शकत नाही. अरे करडी लावा, तेल घाणे जिवंत करा, तेलबिया पीक आपलं येते आणि ते किती शरीरासाठी चांगलं आहे याची तुम्ही काळजी घेतली पाहिजे. काल परवा फिरता फिरता मला भरपूर प्लॉट करडीचे दिसले. तातडीनं लक्षात आलं की हे शेतकरी सजग झालेले आहेत, करडीचं तेल खातात, यांच्या घरामध्ये आजार नाही. मी सुद्धा करडीचं तेल खातोय. आम्ही माझ्याकडे सुद्धा करडी आहे. आम्ही सुद्धा भरपूर करडीचं उत्पादन घेतलेलं आहे. त्याच्यामुळं किमान आपल्या पोटासाठी तरी का होईना करडी लावा, जगायसाठी लावा. इतर लोकांसारखं धकले बाजारात की आणल्यास त्या सोया ऑइल लिहिलेल्या हिरव्या कॅनच्या डब्या, ते काही सोया ऑइल नाहीये, ते काही सूर्यफूल ऑइल नाहीये, ते काय तुमचं सोयाबीन फणबीन काही नाहीये. ते करडी फरडी काही नाहीये, सगळी भेसळ आहे. ते सरकारला आणि त्यांच्या वाढलेल्या पब्लिकला खाऊ द्या. आपण या देशाचे मालक आहोत. कृषी प्रधान देश आहे. आपण शेतकरी आहोत. आपल्याकडे शेती आहे. आपल्या आरोग्याची काळजी आपणच घेतली पाहिजे. त्यामुळे आताच शपथ घ्या की मी इथून पुढं कुठलंही बाजारातलं ते सडकं तेल खाणार नाही. मला आणि माझ्या कुटुंबाला धोक्यात घालणार नाही. मी माझ्या शेतामध्ये करडी किंवा माझ्या पारंपरिक तेलबिया लावेल आणि माझ्या स्वतःपुरचं तेल मी तेल घाण्यावरनं काढून आणेल. ही शपथ घ्या. धन्यवाद.